जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण गुलाबजाम तर नेहमीच खातो। चला म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया। आज मुलांना कालाजाम खायची इच्छा झाली म्हणून मी कालाजाम बनवले आहेत। तुम्हाला जर असे रसरशीत कालाजाम बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। कालाजाम आपण नेहमी खव्याचे बनवतो किंवा प्रीमिक्सपासून बनवतो। मी खव्यापासून कालाजाम बनवणार आहे। मी 250 ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे आणि 75 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे। गुलाबजाम बनवण्यासाठी पनीर आणि खवा रूम टेम्परेचरवर असायला पाहिजे। आता मी इथे पनीर एका किसणीवर किसून घेतलेलं आहे आणि आता पनीर जे आपल्या हाताचा तळवा आहे त्याने आपण असं छान सॉफ्ट करून घेणार आहे। त्याला असं घासून घासून सॉफ्ट करून घ्यायचं आहे। बघा आता आपलं पनीर सुद्धा असं सॉफ्ट झालेलं आहे, हलकं होत चाललेलं आहे। एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा छान असा गोळा आता मी तयार करून घेतलेला आहे। बघा किती सॉफ्ट आणि मऊ झालेला दिसतोय। आता आपण इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे, पाव चमचा इतकं बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि जाळीदार बनण्यासाठी 1 चमचा बारीक रवा घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये खवा मिक्स करायचा आहे। खवा आपण आता याच्यामध्ये छान असा मळून घेणार आहोत। खव्यामध्ये मी आता 3 चमचे एवढा मैदा घेतलेला आहे। मैदा तुम्हाला कमी जास्त लागू शकतो। खवा जर थोडा पातळ असेल तर 1-2 चमचा आपल्याला मैदा एक्स्ट्रा लागू शकतो। आता आपण सर्व मिश्रण छान असं मळून घेणार आहोत। मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे। सोबतच अगदी चिकन असा आपला गोळा तयार व्हायला पाहिजे। कालाजाम बनवण्यासाठी आपल्याला पाक पण लागणार आहे। त्यासाठी मी एक इथे भांडं घेतलेलं आहे, पॅन। त्यामध्ये मी आता साखर टाकून घेणार आहे। साखर मी 1.5 कप एवढी घेणार आहे। इथे कालाजाममध्ये स्टफिंग करण्यासाठी मी 4-5 बदाम, 4-5 काजू, 4-5 पिस्ते घेतलेले आहे, ते बारीक करून घेणार आहे। इकडे आपण पाक पण चेक करून घ्यायचा आहे, आपला पाक तयार झाला आहे का नाही। पाकाला छान चिकटपणा आलेला आहे, म्हणजे आपला पाक पण इकडे रेडी झालेला आहे। आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेणार आहे। इथे कालाजाम तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूप पण घेऊ शकता। तेल किंवा तूप जे पण तुम्ही घेणार असाल ते थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। आपण जे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहे त्यामध्ये थोडा गोळा टाकून घेणार आहे आणि ते मिश्रण मिक्स करून घेणार आहे। आपल्याला जर थोडा कलर हवा असला तर मी इथे जेलमध्ये जो कलर आहे तो घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही ड्राय कलरसुद्धा यूज करू शकता। तुम्हाला कलर जर स्किप करायचा असला तर तुम्ही कलर न वापरता सुद्धा कालाजाम बनवू शकता। एक ड्रॉप एवढाच मी कलर घेतलेला आहे आणि आता आपण मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। कलर आता मिक्स करून घेतलेला आहे मी, बघा छान असा कलर आलेला आहे। ऑइल आपल्याला स्लो गॅसवरच तापवायचं आहे। आता मी इथे एक गोळा टाकून चेक करून घेणार आहे। इथे मी छोटीशी गोळी तयार करून घेतलेली आहे आणि ती तळून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपलं जे मिश्रण आहे ते योग्य आहे किंवा नाही आहे, फुटत तर नाही ना। तर तेल आपल्याला असं झाऱ्याने उडवत चालायचं आहे। इथे आता मी खव्याचे गोळे करून घेणार आहे समप्रमाणामध्ये। या पद्धतीने आपण गोळे करून घेणार आहोत। आता एक गोळा आपल्या तळहातावर घेऊन त्याला छान गोल करून घ्यायचा आहे। बघा त्यामध्ये आता वाटीसारखा आकार करून मी त्यामध्ये स्टफिंग टाकून घेणार आहे। छोटे छोटे गोळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याला पुरणपोळीचा जसा आपण गोळा पॅक करतो त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आणि छान त्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की आपल्या जामला ज्या गोळा बनवला आहे त्याला एकही तळा नसावा। अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊ।
जाम आपल्याला स्लो गॅसवरच तळायचे आहे, नाहीतर आपल्या जामला कलर तर लगेच येईल पण त्यातून कच्चे राहतील. बघा मंद आचेवरती आता मी तळून घेतलेले आहे. कलर पण आता छान गुलाबजामसारखा आलेला आहे, पण आपल्याला काले जाम बनवायचे आहे म्हणून आपण थोडं जास्त वेळेला तळून घेणार आहोत. शेवटचा 4 ते 5 सेकंद आपण गॅसची फ्लेम मोठी करून घेणार आहेत. या प्रकारे असा आपण थोडे थोडे करून गुलाबजाम तळून घेणार आहोत. तळताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की त्याला डायरेक्टली चमचा किंवा उलथणी लावायची नाही आहे, तर त्याला फक्त आपल्याला उलथणीने तेल उडवत राहायचं आहे. जे आपण तळून घेतलेले आहे ते लगेच मी आता पाकामध्ये सोडत आहे. अशा प्रकारे मी पूर्ण कालेजाम हे तळून घेतलेले आहेत. हे तळलेले गुलाबजाम 2 ते 3 तास पाकामध्ये मुरत ठेवायचे आहे, म्हणजे जे आपले गुलाबजाम बनवले आहेत ते पाक शोषून घेतील आणि त्याला पूर्ण आतपर्यंत गोळवा निर्माण होईल. यामध्ये मी 2-4 साधे गुलाबजाम पण केलेले आहेत. आपण यातला एक कालाजाम घेणार आहोत आणि ते मी आपल्याला तोडून पण दाखवणार आहे. बघा किती छान असा जाळीदार कालाजाम तयार आहे. हे कालेजाम मी रात्रीच्या वेळेस केले, त्यामुळे रात्रभर ते असे पाकात भिजलेले आहेत. बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि असे छान रसरशीत झालेले आहेत. इथे माझ्याकडे चांदीचा वर्क आहे, तो कालाजामला मी वरून चांदीचा वर्क लावून घेणार आहे. यामुळे आपले जे कालेजाम आहे ते खूप छान दिसतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल.